ची IPS व्हायचं स्वप्न उराशी बाळगून दिवस रात्र मेहनत घेणाऱ्या बिरदेव सिद्धप्पा डोणे याला अखेर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळालं। कोल्हापूरमधील कागल तालुक्यामध्ये राहणारा तरुण बिरदेव सिद्धप्पा डोणे याने 2 वेळा UPSCची परीक्षा दिली, मात्र 2 वेळा अपयश आलं। मात्र या अपयशाने खचून न जाता या पठ्याने पुन्हा एकदा परीक्षा दिली आणि यंदाच्या वेळेला नेत्रदीपक असं यश त्याला मिळालं। विशेष म्हणजे परीक्षेचा निकाल लागला त्यावेळेला बिरदेव हा आईवडिलांसह बेळगावामधल्या अथणी इथे मेंढ्या घेऊन गेला होता। केवळ वयाच्या 27व्या वर्षी बिरदेवनं हे यश प्राप्त केलंय आणि आपलं स्वप्न पूर्ण केलंय। मेंढपाळ ते IPS अधिकारी असा एक त्याचा मोठा प्रवास आहे, जाणून घेऊयात। ABP माझ्याकडून आपलं अभिनंदन। हे जे सगळे यश आहे किंवा हे जे जितकं दिसतं तितकं हे सोपं नाही, जितकं बोलण्यासाठी किंवा दिसण्यासाठी जितकं सोपं आहे तेवढं सोपं नाही। कशा पद्धतीने तयार केली होती मला सांगा। ऍक्च्युली तर मेन UPSCची जर्नी तर माझी एप्रिल 2021 पासून चालू झाली। त्यानंतर माझा एक मित्र आहे मंगळवेढ्याचा जय पाटील म्हणून, त्याचे आजोबा BT पाटील सर एका प्राचार्य आहेत शिक्षण संस्थेमध्ये, त्यांचा विद्यार्थी आहे अजित शहा म्हणून पुण्यामध्ये, त्यांची यंत्रा हार्वेस्ट ही कंपनी आहे। सो आजोबांनी माझ्याबद्दल त्यांच्याकडे बोलले होते की असं एक विद्यार्थ्यांना त्याला काहीतरी आर्थिक मदत वगैरे लागली तर तुला करावी लागेल। सो त्यांनी अजित शहानी मला दिल्लीमध्ये क्लास लावायसाठी 2,35,000 रुपये एकाच फोनवर मला पाठवून दिले। सो म्हणजे दिल्लीमध्ये क्लास लावण्यामागचा हेतू माझा हाच होता की 2-3 वर्षानंतर प्रिपरेशन मी सेल्फ स्टडी केला, त्यानंतर मला असं नाही वाटलं पाहिजे की यार तेव्हाच क्लास केला असतं तर बरं झालं असतं। सो म्हणजे क्लास चूज मागचं हेच होतं की नंतर रिग्रेट नाही झालं पाहिजे, कारण पैसे एक वेळ जमा करता येतात पण वेळ नाही जमा करता येत। गेलेली वेळ एकदा गेली तर गेलीच। आणि परवा ज्यावेळी रिझल्ट आला होता त्यावेळी आमच्या एका मावशीच्या दिरांची बकरी कातरायला चालू होती आणि माझा मावस भाऊ बकरी कातरत होता आणि मी धरून उभारलो होतो। तोपर्यंत युजली UPSCचा इंटरव्ह्यू 5 वाजता येतो, पण म्हणजे 22 तारखेला इंटरव्ह्यू येणार होता, इन्सायडरची थोडी इन्फॉर्मेशन होती, पण मग 2:30 वाजता लागेल हे वाटत नव्हतं। मग तोपर्यंत मी तिथं असतानाच माझ्या मित्राचा फोन आला, निशांत देशमुख, जो मगाशी मी ज्याचा उल्लेख केला, त्याचा 2:30 वाजता फोन आला की भाई तुझं झालं सिलेक्शन आणि 551वर रँक आलाय। मग ती एक फिलिंग खूप भारीच असते की मग त्यावेळी थोडा आनंदाश्रू येतातच 2-3 मिनिटासाठी, मग ती चांगलं होतं। मग थोड्या वेळासाठी तरी कसं असते की लिस्टमध्ये येणंच खूप म्हणजे अशी सिच्युएशन झाली असते की लिस्टमध्ये येऊ दे, पण मग 551वर रँक आला, चांगली रँक होती म्हणजे होतं, मग भारी वाटत होतं थोडं। आणि त्यानंतर मग खूप जास्त फोन चालू झाले, मग त्यानंतर थोडीशी जाणीव झाली की आता थोडीशी जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे। सो मग काय जरा हे आता आपण सगळं ऐकलं, मी थोडंसं मागे घेऊन जातो, कारण ज्या परिस्थितीमधून तुम्ही आलेला आहात, ज्या घरातून तुम्ही आलेला आहात, ती परिस्थिती मला जरा सांगा। ऍक्च्युली माझे वडील आणि आई आणि वडील दोघंही मेंढपाळ आहेत आणि दोघंही आम्ही लहान असूपर्यंत त्यांनी बकरी राखायची बेळगावला, आमच्या मामांच्या सोबत बकरी असायची। someone has to sacrifice their dreams to help someone to achieve their dreams। मग या ठिकाणी माझा दादा होता की ज्यानं त्याचं स्वतःचं स्वप्न पाणी फिरलं होतं त्याच्यावर। सो मग ही खूप वाईट होतं, पण मग मला एक इच्छा आहे की आता मी जॉबला लागलोय तर दादाला लवकर रिटायर करून PSI ला हेल्प करायची आहे, दादाला सगळ्यात महत्वाचं। म्हणजे आम्ही हा ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळी सोबत कोण, आई होतं, वडील होते, कोण होते सोबत? ऍक्च्युली आई वडील माझ्या मामाच्या गटल्यालाच होते आणि मी आमच्या मावशीच्या दिराच्या तिथं बकरी कातरायला दुसरीकडे गेलो होतो बघ। मग 2:30 वाजता रिझल्ट लागल्यानंतर मी पहिला फोन दादाला केला, दादा आमचा रिझल्ट बघून झोपलेला की म्हणजे आता काय लागत नाही वाटतं आणि झोपे वाटतं तिकडे। दादा एकदम हडबडून जागा झाला, मग 551वर रँक लागल्यानंतर त्यानंतर माझा एक मित्र होता अक्षय सोळणकर, ज्याने या जर्नीमध्ये एकदम खंबीर उभा राहिला, मला फायनान्शियल सपोर्ट पण केला, त्यांच्या मिसेस ऐश्वर्या त्यांनी पण मला फायनान्शियल सपोर्ट केला। या दोघांना मी पहिला फोन केला। मग मला असं वाटलं की पप्पांना अजून काय माहित नाही आवडतं, पण मग त्यानंतर मी दाजींना फोन केला की असं झालंय म्हणून, पण दादांना सगळ्यांना सांगितलं ऑलरेडी। आणि मग मी त्यानंतर आम्ही 4 वाजता मामांच्या गट्ट्याला गेल्यानंतर मग सगळे सत्कार वगैरे आईवडिलांनी वगैरे सगळं झालं ते। मग धन्यवाद। खूप ABP माझ्याशी आपण मनमोकळ्या पद्धतीने बोललात। तर हा बिरदेव यांचा प्रवास होता 1ली-2री पासून ते UPSCच्या परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत, कशा पद्धतीने आपण पुढे आलो, कशा पद्धतीने या ठिकाणी या परिस्थितीवरती सगळ्या मात केली, आणि पालकांनी आपल्या जे इच्छा असते, आकांक्षा असते, ते इच्छा आकांक्षा आपल्या मुलांवरती दडपण म्हणून त्या ठिकाणी टाकू नये, अशा पद्धतीचा एक सल्ला या ठिकाणी बिरदेव यांनी दिलेला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, चिकोडी।
तर बिरदेवने अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये हे मोठं यश मिळवलेलं आहे अशी प्रतिक्रिया त्यांच्या बहिणीने दिली आहे. तसंच तो ज्या परिस्थितीमध्ये वाढलाय त्या परिस्थितीमधून इतर मुलांना वर आणावं आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं, त्यांचं शिक्षण सुद्धा त्यांनी करावं अशी इच्छा देखील त्यांच्या बहिणींनी व्यक्त केली आहे. त्याला पदवी मिळाली हे अचानक आनंदाची गोष्ट झालीच, पण त्याने आजपर्यंत केलेल्या कष्टाचे ते दिवस मला आठवले, त्यामुळे खूप आनंद अश्रू आले मला. लहानपणापासून तुम्ही तिघे भावंड कशी राहता? नाही, आम्ही म्हणजे मी 10वी पर्यंतच होते. 10वी नंतर माझं लग्न झालं. माझे भाऊ म्हणजे लहान भाऊ आणि मोठा भाऊ हे दोघं मी खूप गरीब परिस्थिती होती. माझे वडील म्हणजे हे सेंटरिंग कामावर करत होते. माझी आई दुसऱ्यांच्यामध्ये ऊसांच्या मुळ्या काढायला जात होती. माझा भाऊ कधीतरी सुट्टीमध्ये ट्रॅक्टरच्या कामावर जात होता, दगडी भरायला किंवा माती भरायला जात होता. आणि मोठ्या भावानं पण BSc फर्स्ट इयर देवचंद कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. त्यावेळी खूप वाईट दिवस आले होते. घरात पैशांचं येत होतं, पण ह्याला NMMS एक्झाम मध्ये ह्याला 8,000 रुपये ह्याच्या अकाउंटमध्ये जमा झाले होते. याला एक म्हणजे निबंध लेखनच्या स्पर्धेमध्ये याला एक सायकल मिळाली होती. ते माझ्या पप्पाने माझ्या भावाने जाऊन कोल्हापूरमधून आणलेले. पण माझ्या मोठ्या भावाने क्रिकेट पाहण्यासाठी मुरगुडला गेला होता आणि त्याने सायकलला किल्ली लावायला होती आणि ही जी सायकल ती हरवली. खूप वाईट वाटेल. दोघा भावांनी प्रत्येक गावात शोधाशोध केली, पण ती सायकल मिळाली नाही. परत त्याला ती सायकल भेटलीच नाही. खूप वाईट वाटत. आता भावाने काय कशाने सेवा करावी जनतेची? तो ज्या परिस्थितीमध्ये वाढला आहे तशा परिस्थितीत मुलांना त्याने वर आणावं, खूप शिक्षण द्यावं, त्यांना प्रोत्साहन करावं हीच आमची इच्छा आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा ABP माझा.